मी नेहमी बॅक कॅमेराने शूट करते, आज फ्रंट कॅमेराने करते, त्यामुळे मला कळतच नाहीये की नेमकं मी बघू कुठे. कारण समजा कॅमेरामध्ये बघितलं तर मला ते वियर्ड वाटतंय आणि समोर बघितलं तर तुम्हाला असं वाटेल की मी दुसरीकडे बघून बोलते. सो माहित नाही आजचा व्हिडिओ कसा बनणार आहे, पण तुम्ही समजून घ्याल ह्याची मला खात्री आहे. नमस्कार, शब्दसंवादच्या ह्या व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. जर तुम्ही टायटल बघून हा व्हिडिओ बघत असाल तर खरंच मी हरले. या कॉन्टेंट क्रिएशनच्या गेम मध्ये मी हरले. जवळजवळ 1 वर्ष झालाय शब्दसंवाद सुरू होऊन, आणि ह्या 1 वर्षात मला एक गोष्ट लक्षात आली आहे की कॉन्टेंट क्रिएशन, व्हिडिओ बनवणे आणि ते व्हिडिओ सगळ्यांसमोर आणणे ही एक खूप मोठी प्रोसेस आहे आणि खूप कठीण देखील आहे. इंटरनेटवर जे काही कॉन्टेंट क्रिएटर्स आहेत ना, जे युट्यूबवर व्हिडिओज बनवतात किंवा जे इंस्टाग्रामवर व्हिडिओज बनवतात, त्यांना माझा हॅट्स ऑफ. खूप खूप कौतुक. कारण एका व्हिडिओ मागे ना खूप जास्त मेहनत लागते, खूप जास्त डेडिकेशन लागतं एखादं चॅनल कंटिन्यू ठेवायला, एखादं चॅनल सातत्याने ते सुरू ठेवायला. म्हणजे युट्यूबचं कसं असतं माहितीये का, की ते एका टीव्ही चॅनल सारखं चालतं. आता बघा, जर तुम्ही स्टार प्रवाहवर किंवा झी मराठीवर एखादी सिरियल बघत असाल तर ती सिरियल तुम्हाला माहित असते की ह्या दिवशी ह्या वेळी ती येणारच आहे. असं कधी घडतं का की एखादी सिरियल आज टेलिकास्ट झालीच नाही? नाही ना. तसंच युट्यूब पण आहे. जर तुम्हाला युट्यूबवर करिअर करायचं असेल किंवा खूप यश कमवायचं असेल तर भूकंप जरी आला ना तरी सुद्धा तुम्हाला तो एक व्हिडिओ, जो तुम्ही ठरवलाय दिवस, जी वेळ ठरवली आहे त्यावेळी तो व्हिडिओ गेलाच पाहिजे. आणि मी शब्दसंवादच्या ह्या पूर्ण प्रवासात ह्यावेळी पहिल्यांदाच असं घडलं की जवळजवळ 3 ते 4 आठवडे मी व्हिडिओ टाकलाच नाही. आणि खरं सांगू का, मला ह्या गोष्टीचं थोडंसं गिल्ट आहे, पण खूप नाहीये. त्याची कारणं मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे. पण ना, मला एक गोष्ट नक्की कळलीये की व्हिडिओज बनवणं सबके बस की बात नाही है. आणि काळजी करू नका, मी व्हिडिओज बनवणं बंद नाही करणार आहे, पण मी काही निर्णय घेतलेत जे माझ्यासाठी योग्य आहेत असं मला वाटतंय. आज मी हा हरल्याचा व्हिडिओ टाकतेय, पण ह्या क्षणी शब्दसंवादच्या आपल्या ह्या चॅनलवर 24,000 सबस्क्रायबर्स आहेत. आणि मला आश्चर्य वाटतंय की हा 3-4 आठवड्यांचा जो गॅप होता तो असूनही सबस्क्रायबर्स मध्ये घट अजिबातच झाली नाही, परंतु ते वाढतच गेले. म्हणजे 3 आठवड्या आधी आपले 23,000 सबस्क्रायबर्स होते आणि आज 24,000 आहेत. तर मला वाटतंय हे सगळं यश ह्या चॅनलचंच आहे. हे तुमचं यश आहे की तुम्ही आपल्या ह्या चॅनलला अधिक पुढे नेताय आणि मला ह्या गोष्टीचा आनंदच आहे. पण मी ज्या काही गोष्टी अनुभवल्यात माझ्या बाबतीत, माझ्या लिखाणाच्या बाबतीत किंवा माझ्या व्हिडिओज बनवण्याच्या बाबतीत, ते आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि आणि त्याच अनुषंगाने मी काही निर्णय घेतले आहेत, तेही तुम्हाला आज मी सांगणार आहे. सो हा व्हिडिओ पूर्ण बघा. व्हिडिओ बघून झाल्यावर तुम्हाला काय वाटतंय, तुम्हाला या चॅनलवर अजूनही सबस्क्राईब राहायचं आहे की नाही, हे तुमचं तुम्ही ठरवू शकता. मी त्यात काहीही बोलू शकत नाही, कारण प्रत्येकाचा वेळ हा खूप मौल्यवान असतो आणि तो तुम्ही कसा खर्च करावा हे तुमच्या हातातच असतं. तर आता मी तुम्हाला सांगेन की मी व्हिडिओज का बनवत नव्हते हे 3-4 आठवडे. पहिलं कारण असं होतं की आयुष्य ना खूप बोरिंग झालेलं आणि काहीच चांगलं घडत नव्हतं, किंवा काही गोष्टी अशा घडल्या की त्या खूपच निराश करणाऱ्या होत्या आणि त्याच वातावरणात सतत राहून खूप कंटाळा आला होता. असं म्हणू शकतो की आमच्या आयुष्यात आनंद देणारं काहीच घडत नव्हतं, उलट त्याच्या उलटच सगळं होत होतं. त्यामुळे अचानकच एक दिवशी मी आणि माझा नवरा आम्ही एका ट्रिपला जायचं ठरवलं. आम्ही उटीला गेलो होतो आणि लिटरली आम्ही एका दिवसात ही ट्रिप प्लॅन केली होती. ट्रिपवर जाईपर्यंत आम्हाला माहित नव्हतं की ह्या 4 दिवसाच्या ट्रिपची आम्हाला किती जास्त गरज होती. आणि ही खूप अचानक ठरलेली ट्रिप होती, त्यामुळे मला व्हिडिओज आधी बनवूनही ठेवता आले नाही.
आणि त्याचं मला काहीच रिग्रेट नाहीये, काहीच पश्चाताप नाहीये, कारण तो जो आमचा वेळ होता तो एकत्र घालवणं किती गरजेचं होतं हे फक्त आम्हालाच माहित होतं. तर पहिलं कारण हे होतं. आणि दुसरं कारण थोडंसं छान होतं, की माझ्या मम्मी पप्पांना त्यांच्या नवीन घराची चावी मिळाली होती. जवळजवळ 60 वर्ष, जवळजवळ नाही 60 आणि 62 वर्ष, म्हणजे माझी मम्मी ह्या वर्षी 60 वर्षाची झाली आणि माझे पप्पा 62 वर्षाचे झाले. आणि ह्या एवढ्या मोठ्या कालावधीनंतर त्यांना एका मोठ्या टॉवरमध्ये घर मिळालं आहे. तर ही मोठी गोष्ट होती आणि मी ठरवलं होतं की पूर्णपणे त्यांचा जो फ्लॅट आहे त्याला घर बनवण्यात आपण पूर्णपणे स्वतःला झोकून द्यायचं. आणि त्यामुळे मी आणि माझा नवरा 3 आठवडे म्हणजे माझ्या माहेरी होतो आणि पूर्ण A to Z म्हणजे सगळंच सेटअप करून देण्यात आम्ही त्यांची मदत केली. आणि मी ठरवलं होतं की ह्या सगळ्या प्रोसेसमध्ये मी माझे व्हिडिओज आणणार नाही. मी काहीच घेऊन गेले नव्हते, नाहीतर मी कुठेही गेले, म्हणजे माझ्या सासरी गेले तरीही मी माझा ट्रायपॉड घेऊन जाते, माझा माईक घेऊन जाते. हे सगळं साहित्य माझं असतंच, कारण असं होऊ नये की माझा म्हणजे तिथे मी जास्त दिवस राहिले आणि मग व्हिडिओज बनवू शकले नाही वगैरे वगैरे. पण ह्यावेळी मी माझ्या मनाशी ठरवलं होतं की पूर्ण वेळ, माझा जो पूर्ण वेळ असेल तो मी माझ्या आई वडिलांनाच देणार आहे आणि त्यांच्या फ्लॅटला घर बनवण्यासाठी मी माझा पूर्ण वेळ डेडिकेट करणार आहे. पण झालं काय, ह्या गॅपमध्ये, ह्या 3-4 आठवड्यांच्या गॅपमध्ये जेव्हा मी व्हिडिओज बनवत नव्हते तेव्हा मी स्वतःशी खूप संवाद साधत होते. आणि त्या संवादामधून ना एक प्रश्न निर्माण झाला, तो म्हणजे मी कोण आहे. आणि मला म्हणजे माझी सगळी वर्ष डोळ्यासमोर उभी राहिली की मी कुठून सुरुवात केली होती आणि आज कुठे आहे. तर तेव्हा मला जाणवलं की मी कुठेतरी एक लेखिका आहे ही गोष्टच विसरत चालली आहे. व्हिडिओज बनवण्याच्या ह्या प्रोसेसमध्ये मी इतकी स्वतःला बिझी करून घेतलं होतं की मी एक पुस्तक लिहितेय हेही विसरले होते. म्हणजे माझं 3रं पुस्तक अर्धवट सोडून मी व्हिडिओजकडेच पूर्णपणे वळले. ह्याचा पश्चाताप होत नाहीये मला, पण कुठेतरी जाणीव होते ह्या गोष्टीची की मी पहिली एक लेखिका आहे आणि मला वाटतंय मी त्या गोष्टीला जास्त प्राधान्य दिलं पाहिजे. व्हिडिओज तर आहेतच, मी एन्जॉय करतेच आहे, मला तुमचं सगळ्यांचं प्रेमही मिळतंय, सबस्क्रायबर्स वाढतायत आणि म्हणजे लोकांना आवडतंय माझे व्हिडिओज बघायला. पण माझी मूळ आवड काय आहे हे मी विसरत चालले होते आणि ते मला आता होऊ द्यायचं नाहीये. त्यासाठी हा व्हिडिओ मी बनवला आहे की मलाही लक्षात राहिलं पाहिजे की मी 2 पुस्तकं लिहिली आहेत जी ऑलरेडी मार्केटमध्ये अवेलेबल आहेत आणि 3रं मला लिहायचं आहे, पूर्ण करायचं आहे, पण मी त्याला थोडंसं बाजूला टाकलं होतं आणि पूर्णपणे युट्यूबकडे लक्ष केंद्रित केलं होतं. तर ते मला आता कुठेतरी दुरुस्त करायचंय असं म्हणू शकतो आपण. कारण कसं असतं ना, युट्यूबवर जर आपण व्हिडिओ बनवतोय तर म्हणजे त्यासाठी लागणाऱ्या गोष्टी म्हणजे बघा, पहिलं तर स्क्रिप्ट, ठीक आहे, ते स्क्रिप्ट पहिलं लिहायचं. त्यानंतर व्हिडिओ शूट करण्याच्या आधीची तयारी असते, त्यात जवळजवळ 1 तास ते 2 तास धरून चला. म्हणजे तुम्हाला छानही दिसायला पाहिजे, कारण कसंही व्हिडिओज अपलोड करून चालणार नाही. तुमचे लुक्स मॅटर करतात किंवा तुमचं सेटिंग मॅटर करतं. कधी कधी मला असं होतं की माझं पूर्ण सेटअप मला बिघडावं लागतं. म्हणजे मी माझ्या टेबलवर लॅपटॉप घेऊन जर लिहत असेल तर ते सगळं सेटअप काढून मग मला माझ्या व्हिडिओचं सेटअप लावावं लागतं आणि त्यामध्ये खूप वेळ जातो आणि खूप एनर्जी देखील जाते. आणि मग जेव्हा ऍक्च्युअली शूट करायला बसते ना त्यावेळी काय होतं, थोडीशी मी म्हणजे एनर्जी ड्रेन झालेली असते, म्हणजे ताकद थोडीशी कमी झालेली असते. आणि मग ते व्हिडिओजमध्ये जे काही ते म्हणजे व्हिडिओजमध्येही दिसून येत असेल की हा म्हणजे थोडंसं डल आहे किंवा मग ते सगळं डोक्यात सुरू असतं आणि मग व्हिडिओ चांगला बनत नाही किंवा मला वाटतं की हा आजचा व्हिडिओ काही एवढा खास झाला नाही. आणि ह्या सगळ्या तामझाम नंतर एडिटिंगला जो वेळ जातो ना तो ह्या सगळ्या प्रोसेसच्या डबल असतो. त्याच्यामुळे आता तुम्हीच विचार करा, समजा एका व्हिडिओला मी एवढा वेळ देत असेल तर मी माझं लिखाण जे ऍक्च्युअल मला आयुष्यात करायचं आहे, मला खूप सारी पुस्तकं लिहायची आहेत, ती मी कशी लिहू शकेन. कारण माझ्यात
तेवढं ताकदच उरणार नाहीये की माझा मेंदू थकणार आहे. कारण बऱ्याच गोष्टी डोक्यात सुरू असतात जेव्हा एखादा व्हिडिओ येत असतो किंवा बनत असतो. सो रायटिंग म्हणजे जे लिखाण माझं आहे ऍक्च्युअल, जे पुस्तकांसाठी मी विचार करत असते, तो कम्प्लिटली बंद होतो. कारण व्हिडिओच्या सगळ्या विचारांनी, सगळ्या प्रोसेसनी माझं डोकं, माझा मेंदू व्यापलेला असतो. तर मला वाटतं हे मी खूप जास्त ह्या 3-4 आठवड्यात रिअलाइज केलं आहे. मला जाणवली आहे ही गोष्ट आणि मला वाटतंय मला त्यावर काम करायलाच हवं. नाहीतर कसं होणार आहे की माझं जे खरं प्रेम आहे तेच मी दूर लोटते आणि म्हणजे भलत्याच्याच पाठी धावते, असं व्हायला नको. ह्यासाठी मी प्रयत्न करणार आहे आणि मला माहितीये की तुम्ही समजून घ्याल. आणि परत एकदा सांगते की मी व्हिडिओज बनवणं बंद करणार नाही आहे. पण जे मी ठरवते ना की ह्या शुक्रवारी किंवा ह्या मंगळवारी किंवा ह्या रविवारी व्हिडिओ गेलाच पाहिजे, तसं न करता मला जेव्हा वाटेल, मला जेव्हा माझ्यात जेव्हा तेवढी ताकद असेल किंवा तेवढी क्षमता असेल, तेवढा वेळ असेल, त्या वेळेस मी व्हिडिओ बनवत जाईन. आणि आता ह्या क्षणी जवळजवळ 6 व्हिडिओजची स्क्रिप्ट थोडी थोडी मी लिहून ठेवलेली आहे. म्हणजे मला पुढचे 6 व्हिडिओज कशावर बनवायचे आहेत हे माहित आहे. त्यामुळे मी व्हिडिओजही बनवणार आहे. मी लिहायला सुद्धा आता सुरू करणार आहे परत. आणि ह्या प्रवासात सुद्धा तुम्ही माझी साथ द्याल ह्याची मी अपेक्षा करते. पण समजा मला एडिटिंग मध्ये कोणाची तरी मदत मिळाली ना, तर मी नक्कीच अनेक गोष्टी करू शकेन. म्हणजे माझा भार थोडा कमी होईल. पण आताचीच एक गोष्ट सांगते की समजा हा व्हिडिओ मला टाकायचा आहे आज, तर कमीत कमी 4 तास लागतील तो एडिट करायला. आता तुम्हीच विचार करा, ह्या 4 तासात मी कितीतरी शब्द लिहू शकते माझ्या पुस्तकासाठी. तर हे गणित थोडंसं बसवणं कठीण जात आहे माझ्यासाठी. आणि प्रयत्न सुरू आहेत माझे की नेमकं मी काय करू शकते. जर कोणी तुमच्या ओळखीत असेल की जो एडिट करतो किंवा व्हिडिओच्या रिलेटेड काही करू शकतो, तर तुम्ही मला ह्या खालच्या ईमेल आयडी वर लिहून पाठवू शकता. किंवा तुम्ही स्वतः असाल तर वेल अँड गुड, म्हणजे माझ्यासाठी चांगलीच गोष्ट आहे ती. मला ईमेल करा आणि आपण कनेक्ट करू शकतो. पुढच्या काही व्हिडिओज मध्ये मी आमच्या उटी ट्रिपवर एक अशी गोष्ट घडली जी मी कधीच विसरू शकत नाही, ती सांगणार आहे तुम्हाला. आणि माझ्या मम्मी पप्पांचं घरही दाखवणार आहे. भेटूया पुढच्या व्हिडिओज मध्ये लवकरच, पण कधी ते मी आता सांगू शकत नाही. हा व्हिडिओ जर तुम्ही शेवटपर्यंत बघितला असेल तर तुमचे खूप खूप धन्यवाद.